नमस्कार बालमित्रांनो, वर्षा ज्ञानदीप चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एका अशा संताची आठवण करायला जमलो आहोत ज्यांनी आयुष्यभर समाजासाठीच जगण्याची शपथ घेतली, ते म्हणजे संत गाडगेबाबा। त्यांच्या पावलांनी चालणारा प्रत्येक माणूस समाजात प्रकाश पसरवतो। चला अशा महामानवाच्या प्रेरणादायी जीवनाला सलाम करून आजच्या भाषणाची सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब नक्की करा। मातीतला साधा संत, मनातील प्रकाश, झाडूने झाडत गेला समाजातील सर्वनाश, सेवा हाच धर्म म्हणत जगभर फिरला, गाडगेबाबांचा संदेश आजही हृदयात दरवळला। मुलांनो, आज आपण एका अशा महान व्यक्तिमत्वाची भाषण ऐकणार आहोत ज्यांनी आयुष्यभर स्वतःसाठी काहीही मागितलं नाही, पण जगाला मात्र खूप काही दिलं। आज आपण बोलणार आहोत संत गाडगेबाबांबद्दल। हे नाव घेतलं की मनात स्वच्छता, माणुसकी, सेवा आणि साधेपणा या साऱ्या गुणांचा प्रकाश उजळतो। अशा या महान संताची गोष्ट म्हणजे केवळ एक कथा नाही, तर प्रेरणेचा अखंड झरा आहे। गाडगेबाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी शेंडगाव या गावात झाला। त्यांच्या घरची परिस्थिती साधारण नव्हे तर फारच गरीब होती। पोटभर अन्न नाही, अंगभर कपडे नाहीत, पण मन मात्र सोन्याहूनही पवित्र। अनेक मुलांना शाळेत जायची संधीही तेव्हा नसायची, पण गाडगेबाबांच्या मनात लहानपणापासूनच एक वेगळीच जाणीव होती। दुसऱ्यांचं दुःख पाहिलं की त्यांना वाईट वाटे। एखादा भुकेला दिसला की ते स्वतःचा हिस्सा त्याला देत। एखादा थंडीने थरथरताना दिसला की आपल्या अंगावरचं वस्त्र त्यांच्या अंगावर घालत। त्यांचं मन प्रेमाने ओथंबलेलं होतं। घरची परिस्थिती फारच कठीण गेली, कष्ट, दारिद्र्य, संघर्ष, पण त्यातूनच गाडगेबाबांचं मन मोठं झालं। त्यांनी शिकवलं की गरिबी म्हणजे अडथळा नाही, मनात सेवा असेल तर माणूस कुठूनही उंच भरारी घेऊ शकतो। जगाला आपलं बनवण्याचा त्यांचा प्रवास असाच चालू झाला। पुढे त्यांच्या जीवनात अनेक घटना आल्या ज्यांनी त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं। एक प्रसंग आपण नेहमी ऐकतो। एकदा ते प्रवासात असताना एक गरीब व्यक्ती थंडीने थरथरत होता। गाडगेबाबांनी कोणतीही शंका न घेता आपली चादर काढून त्याच्यावर पसरली। ते म्हणाले, माझ्याकडे दुसरी चादर नाही, पण त्याला उब मिळाली तर तेच माझं पूज्य काम। मुलांनो, अशी करुणा ठेवण्यासाठी खूप मोठं हृदय लागतं। आज आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत, पण आपण एखादी वस्तू सहज देतो का? हीच मनाची श्रीमंती गाडगेबाबांकडे होती। त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल म्हणजे त्यांची समाजसेवा। गाडगेबाबा गावोगावी फिरू लागले, लोकांना एकत्र करू लागले आणि जिथे गेले तिथे सर्वात आधी साफसफाई करायची। हातात झाडू घेऊन रस्ते साफ करणारा साधू लोकांनी कधी पाहिलाच नव्हता। काही लोक हसायचे, काही म्हणायचे की साधूंना असं काम शोभत नाही, पण गाडगेबाबा शांतपणे उत्तर द्यायचे, हीच माझी पूजा आहे। स्वच्छता म्हणजे देवाच्या पायघड्या। हे ऐकून लोकांचं मन बदलायचं आणि ते त्यांच्या मागे झाडू घेऊन स्वच्छतेत सामील व्हायचे। गाडगेबाबांनी लोकांना अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचा संदेश दिला। ते स्पष्ट सांगायचे की देव मातीच्या मूर्तीमध्ये नाही, तर माणसांच्या चांगल्या कामात आहे। एखाद्या गरीबाला अन्न दिलंस, एखाद्या वृद्धाला मदत केलीस, एखाद्या मुलाला शिक्षण दिले तर तेच देवाचं काम। अशा अनोख्या मार्गाने त्यांनी लाखो लोकांच्या मनात जागा निर्माण केली। त्यांचं कीर्तन म्हणजे उपदेश नव्हता, ती मनाला स्पर्श करणारी शिकवण होती। ते कीर्तन सुरू करत आणि म्हणायचे, देवादेवा करायला देव शोधावा लागत नाही, सेवा केली की देव आपोआप भेटतो। ही शिकवण आपणही आयुष्यात पाहिली तर किती सुंदर होईल। आज आपण देवळात जातो, पूजा करतो, फुले वाहतो, पण एखादा माणूस संकटात असताना त्याला मदत करण्यासाठी पुढे जातो का? गाडगेबाबांच्या शिकवणीने आपल्याला त्या दिशेने चालायला शिकवलं। ते गावोगावी फिरताना लोकांना सांगायचे की स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी आहे। त्यांच्या कीर्तनाच्या आधी ते खात्री करत की परिसर स्वच्छ असावा। ते म्हणायचे, कचरा तो आपल्या आयुष्याचा शत्रू आहे, स्वच्छता म्हणजे आरोग्य। त्यांच्यामुळे अनेक गावांमध्ये लोकांची विचारसरणी बदलली। आज आपल्याला शिकवलं जातं की स्वच्छ भारत ही आपली जबाबदारी आहे, पण हे काम गाडगेबाबांनी 100 वर्षांपूर्वीच सुरू केलं होतं। ते खरे प्रेरणादायी होते। ते लोकांना व्यसनांपासून दूर राहायला सांगायचे। मद्यपान, तंबाखू आणि वाईट सवयींमुळे कुटुंब उद्ध्वस्त होतं, हे ते गावागावांना समजावून सांगायचे। लोकांच्या जीवनात सुधारणा घडवण्यासाठी ते अथक प्रयत्न करत। ते कधी कोणावर रागवत नसत, पण सत्य स्पष्ट बोलायचे। ते म्हणायचे, वाईट गोष्ट वाईटच असते, कितीही आकर्षक दिसली तरी। त्यांनी शिक्षणाचं महत्त्व विशेष करून सांगितलं। ते म्हणायचे की शिक्षण म्हणजे आयुष्याचा प्रकाश। अज्ञानाचा अंधार दूर करण्यासाठी मुलांनी नक्की शिकलं पाहिजे। त्यांनी अनेक वसतिगृहे, शाळा, धर्मशाळा, विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्था तयार केली। त्यांच्याकडे पैसा नसला तरी लोक मदत करायचे, कारण गाडगेबाबांचं काम सर्वांच्या डोळ्यात झळकत होतं। शुद्ध आणि निस्वार्थ असं त्यांचं काम। एक खूप छान प्रसंग सांगते। एकदा कीर्तन चालू होतं आणि लोकांनी तुच्छतेने म्हटलं की झाडू घेऊन फिरणं तुमच्यासारख्या साधूला शोभत नाही।
गाडगेबाबा हसले आणि म्हणाले, माझा झाडू माझं शस्त्र आहे. तो कचरा दूर करतो आणि मनही स्वच्छ करतो. हे ऐकून लोकांना कळलं की त्यांनी या संताला कमी लेखलं. पुढच्या दिवशी तेच लोक हातात झाडू घेऊन गाडगेबाबांसोबत गाव स्वच्छ करताना दिसले. गाडगेबाबांच्या आयुष्यातील मोठी खासियत म्हणजे त्यांचं साधेपणा. त्यांच्याकडे न संपत्ती, न सोनं, न चांदी, फक्त एक काठी, एक झाडू आणि अंगावरची साधी वस्त्र. ते कुठेही फुकट खायचे नाहीत. लोकांनी आग्रह केला तर थोडे जेवायचे, पण उरलेलं अन्न गरिबांना द्यायचे. त्यांची मनस्विता म्हणजे देवत्वाचीच एक झलक होती. त्यांना जगण्याच्या कोणत्याही सुखाची इच्छा नव्हती. त्यांना फक्त समाजाला बदलायचं होतं आणि तेच करत राहिले. ते जातीयवादाचे कट्टर विरोधक होते. त्या काळात जातीभेद फार मोठा होता, पण गाडगेबाबांनी हे विभाजन तोडलं. ते म्हणायचे, माणसाला जातीने नव्हे कामाने ओळखा. आजही ही ओळ आपल्यासाठी किती महत्वाची आहे. एखादा सहाध्यायी गरीब असो किंवा श्रीमंत, आपण सर्वांना सारखं वागवलं पाहिजे. गाडगेबाबा याच गोष्टीवर विश्वास ठेवत होते. त्यांनी आयुष्यभर फिरत फिरत लोकांना सुधारत राहिले. कित्येक वेळा ते भुकेले राहिले, पावसात भिजले, उन्हात चालले, पण काम सोडलं नाही. त्यांच्या हृदयातून निघालेला संदेश लोकांच्या मनात थेट उतरायचा, कारण तो खोटा नव्हता, तो अनुभवातून आलेला होता. ते म्हणायचे, मी जे सांगतो ते मी जगतो आणि हे खरेही होते. गाडगेबाबांनी आयुष्यभरात 12 लाखांहून अधिक लोकांना मदत केली. कित्येक धर्मशाळा, शाळा, वसतिगृहे, भिक्षालय उभारली. आज त्या संस्था हजारो लोकांना आधार देत आहेत. त्यांनी लोकांच्या श्रद्धा, विचार, संस्कार बदलले. त्यांनी समाजात स्वच्छता, शिक्षण, माणुसकी, सेवा या 4 गोष्टी रुजवल्या आणि या 4 गोष्टी म्हणजेच समाजाच्या प्रगतीचा पाया आहेत. त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी सेवा सोडली नाही. अखेरच्या श्वासापर्यंत ते समाजासाठी फिरत राहिली. 20 डिसेंबर 1956 रोजी त्यांनी देह ठेवला, पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत. स्वच्छतेचा ध्यास, माणुसकीचा संदेश आणि सेवाभावाची शिकवण आजही आपल्याला मार्ग दाखवते. आता मुलांनो, आपण यापासून काय शिकणार? आपण आपल्या घरात स्वच्छता ठेवणार, शालेय शिस्त, आदर, प्रेम पाळणार, कुणाला मदतीची गरज असेल तर पुढे जाणार, एखाद्यावर हसू नये, त्याला मदत करावी हे लक्षात ठेवणार, वाईट सवयींपासून दूर राहणार, शिक्षणावर लक्ष देणार आणि सर्वात महत्त्वाचं माणुसकी पाळणार. गाडगेबाबांच्या मार्गावर चालायचं म्हणजे झाडू घेऊन साफसफाई करणं एवढंच नव्हे, तर मन स्वच्छ ठेवणं, कामात प्रामाणिक राहणं, वाईट विचार दूर करणं आणि चांगली माणसं बनणं. आज आपण या महान संतांच्या आठवणीतून प्रेरणा घेऊया. त्यांच्या विचारांची ज्योत आपल्या मनात पेटवूया. त्यांनी जसं समाजाचं ऋण फेडलं, तसं आपणही आपल्या परीने समाजासाठी काहीतरी चांगलं करूया. हे भाषण एवढंच सांगतं, चांगलं करा, स्वच्छता पाळा, माणसावर प्रेम करा आणि सेवा करण्याची भावना जिवंत ठेवा. संत गाडगेबाबांच्या पवित्र आठवणीने आज आपलं मन प्रसन्न झालं, विचार वाढले आणि आपल्या आत एक नवा प्रकाश जन्माला आला. यापेक्षा मोठं समाधान काय हवं? बालमित्रांनो, संत गाडगेबाबांनी दाखवलेली सेवा, स्वच्छता आणि माणुसकीची वाट आजही आपल्या समाजाला दिशा देणारी आहे. आपण प्रत्येकाने त्यांच्या शिकवणीतलं एक मूल्य जरी आपल्या आयुष्यात पेरलं तरी समाज अधिक सुंदर होईल. याच सकारात्मक भावनेने मी माझे भाषण येथे समाप्त करते. धन्यवाद. आणि हो, प्रेरणादायी भाषणांसाठी वर्षा ज्ञानदीप चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा आणि शिकत रहा. धन्यवाद.